नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गात मराठीच्या तासाला पुन्हा तुमचे स्वागत. काल आपण आभाळाची आम्ही लेकरे कवी वसंत बापट यांची ही कष्टकरी लोकांबद्दल असलेली कविता काल आपण 2 पॅराग्राफ पाहिले होते. त्याच्यावर असलेले शब्दार्थ म्हणजे समानार्थी शब्द मी तुम्हाला दिले होते आणि कविता दोन्ही कडवी तुम्हाला बायहाट करायला सांगितली होती. तसंच शब्दार्थ सुद्धा पाठ करायला सांगितले होते, बरोबर की नाही. कवितेचा सुरुवातीलाच कवी म्हणतात, ऐका, म्हणा आणि वाचा. ही कविता ऐकायची आहे, म्हणायची आहे आणि लर्न करायची आहे. आता मी काल म्हटल्याप्रमाणे कवितेचा उर्वरित भाग जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. कवी वसंत बापट हे वेगवेगळ्या प्रकारचे काव्यसंग्रह तसंच बालवाङ्मय ही त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेत सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. बघा, या ठिकाणी कवी म्हणतात की प्रत्येक माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, निसर्गाची लेकरे आहे आणि म्हणूनच माणुसकीचं एकच नातं जे आहे तेच त्या कष्टकरी लोकांना माहिती आहे. काल आपण बघितलं, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे. आज आपण त्याचा उर्वरित भाग जो आहे तो पाहणार आहोत. बघा मुलांनो, या कवितेमध्ये मी तुम्हाला कष्टकरी लोकांचं जी चित्र आहेत ती या ठिकाणी दाखवलेली आहेत की त्यांना मातीमध्ये, उघड्या आभाळाखाली आणि जमिनीमध्ये, मातीमध्ये, उन्हामध्ये, सावलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता त्यांना कष्ट करावे लागतात आणि श्रम गाळून काम करावं लागतं. इमान आम्हा एकच ठावे, इमान म्हणजे काय, निष्ठा, विश्वास. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. कोणतीही गोष्ट मेहनतीशिवाय मिळत नाही आणि मेहनतीचं फळ नेहमीच चांगलं असतं. घाम गाळून काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आणि हे करण्यासाठी आम्ही वेगवेगळे शॉर्टकट शोधत नाही, म्हणजेच आम्ही कोणत्याही गोष्टीपासून मागे हटत नाही. तर आम्हाला एकच इमान, आमचं एकच आहे, आमचा धर्म एकच आहे. तो म्हणजे काय, तर घाम गाळून काम करावे. आम्ही एवढं काम करतोय, काम करताना आम्ही कोणत्याही प्रकारचा पळपुटेपणा या ठिकाणी म्हणावा लागेल की आम्ही कोणत्याही प्रकारची पळवाट या ठिकाणी शोधत नाही. आणि म्हणूनच घाम गाळून कष्ट करून आम्हाला जे फळ मिळतं तेच आम्हाला स्वर्गासारखं आहे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आम्हाला आमचा इमान, काम करणं, कष्ट करणं, घाम गाळणं एवढंच आम्हाला ठाऊक आहे. माणुसकीचे अभंग नाते, पुढचं कडवं बघा. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. माणुसकीचं जे नातं आहे ते काय आहे, अभंग आहे. माणुसकीचं या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. आता कोरोनामध्ये सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी माणुसकी अशा प्रकारे दिसली असेल की माणुसकीचं जे नातं आहे ते अभंग आहे. भंग म्हणजे न तुटणारे, अभंग म्हणजे काय, न तुटणारं नातं आहे. माणूस माणसाला जर मदत करत नसेल तर त्याला माणूस म्हणता येणार नाही. म्हणूनच आपण म्हणतो माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. माणुसकीचे नातं जे आहे ते काय आहे,
अभंग आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा तेव्हा आपल्याला अशा प्रकारची माणुसकी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जसं आपण केरळमध्ये जेव्हा पूर आला होता त्यावेळी सुद्धा अशा प्रकारची माणुसकी आपल्याला दिसून आली होती. तसंच आपल्याला आता ह्या कोरोना काळात सुद्धा ठिकठिकाणी अशा प्रकारची माणुसकी दिसून आली. म्हणून कवी म्हणतात माणुसकीचं जे नातं आहे ते काय आहे? अभंग आहे. आम्हीच आमचे भाग्य विधाते. आम्ही आमचं भाग्य स्वतः घडवणार आहोत. आम्ही स्वतःचं नशीब स्वतःच घडवणार आहोत. आणि ते कशाच्या जोरावर? तर आमच्या ज्या दोन हात जे आहेत जे आम्हाला मेहनत करायला शिकवतात त्या दोन हाताच्या जीवावर आम्ही आमचं भाग्य घडवणार आहोत. म्हणून कवी वसंत बापट म्हणतात माणुसकीचं अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. आणि अशा प्रकारे स्वतःच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःचा विकास घडवण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या पंथाच्या मागे किंवा संतांच्या मागे लागणार नाहीयेत. तर आम्हाला परमेश्वराने जे दोन हात दिलेले आहेत हेल्पिंग हँड जे आहेत ते आम्ही नेहमी दुसऱ्याच्या मदतीसाठी वापरणार आहोत. आणि तसंच आमचं स्वतःचं भाग्य सुद्धा आम्ही आमच्या हाताने घडवणार आहोत असं कवी वसंत बापट या ठिकाणी म्हणतायत. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. त्यानंतर बघा पुढची कविता पुढे जाऊन कवी वसंत बापट काय म्हणतात. या ठिकाणी बघा दोन चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत. या ठिकाणी खूप सारी माणसं एकत्र येऊन काम करतायत. म्हणजेच ते श्रम करतायत, मेहनत करतायत. एकीचं बळ जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येतंय. आणि म्हणूनच एक काठी जेव्हा असते तेव्हा ती सहज तोडली जाते. पण जेव्हा अशा प्रकारे अनेक काठ्या जेव्हा एकत्र आपण घेतो आणि त्या तोडण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा कोणती ती गोष्ट आपल्याला शक्य होत नाही. म्हणजेच जेव्हा अनेक हात एकत्र येतात तेव्हा त्यांची जी मजबूती आहे ती बळकट होते. आणि अशा प्रकारे एकत्र येण्याने एकीने जे काम होतं ते कोणीही नष्ट करू शकत नाही. म्हणून कवी म्हणतात कोटी कोटी बळकट बाहू. कोटी कोटी म्हणजे खूप सारे जे आपण मोजू शकणार नाहीत. अशा प्रकारे अनेक लोकांची मदत जर आपल्याला एखाद्या कामामध्ये झाली तर ते काम आपण सहज पार करू शकतो. कोटी कोटी बळकट बाहू. बाहू म्हणजे काय? हात. कोटी कोटी बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेहू. आता इथे जगन्नाथ रथ कशाला म्हटलेला आहे? अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवणे यालाच काय म्हटलंय? जगन्नाथ रथ म्हटलेला आहे. कवी वसंत बापट म्हणतात की अशा प्रकारे अशक्य वाटणारी जी गोष्ट आहे ती आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या कोटी कोटी बळकट बाहूनी ती शक्य करून दाखवणार आहोत. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. अशी आम्हाला फक्त एकच ध्यास एकच आस लागलेली आहे की जी अशक्य गोष्ट जी आहे ती शक्य करून दाखवायची आहे. आपल्या देशामध्ये अशी खूप सारी कामं आहेत जी एकत्रपणाने जर आपण केली. उदाहरणार्थ काही गावांमध्ये खेडेगावांमध्ये पाण्याचा तुटवडा असतो. मग अशा वेळी गावातल्या लोकांनी जर एकत्र येऊन एखादी विहीर खोदली किंवा एखादा पाणवठा तयार केला तर त्या ठिकाणी पाण्याची जी समस्या आहे ती नाहीशी होते. किंवा एखादा रस्त्याचं काम असेल तर ते जर गावातल्या लोकांनी एकत्र येऊन जर ते काम केलं तर कोणतीही गोष्ट शक्य नाही आणि त्यांच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही. अशा प्रकारे या कष्टकरी लोकांचे जे बाहू आहेत ते बळकटच आहेत आणि ह्या बळकट बाहूने ते अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करणार आहेत. ही एकच आस एकच ध्यास या लोकांना लागलेला आहे. अशा प्रकारे कवी वसंत बापट यांनी आभाळाची आम्ही लेकरे ही कविता जी आहे ती 5 कडव्यांमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. मी एकदा पुन्हा तुम्हाला ती वाचून दाखवते. बघा तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर तुम्ही ते ओपन करायचं आहे आणि पान नंबर 18 वर असलेली 6वी कविता आभाळाची आम्ही लेकरे ही ओपन करायची आहे. बघा आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही
श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, कोटी कोटी बळकट बाऊ जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. बघा, कष्टकरी लोकांचा पिता कोण आहे? बरोबर, आभाळ. आणि आई काळी माती. बरोबर. कष्टकरी लोकांची जी वस्ती आहे ती कुठे आहे? बरोबर, श्रमगंगेच्या तीरावरती. कष्ट करणाऱ्या लोकांचे बाहू जे आहेत ते कसे आहेत? बळकट आहेत. बरोबर. आणि ह्या बळकट बाहूने ते काय करणार आहेत? जगन्नाथ रथ ओढून नेणार आहेत. बघा मुलांनो, या ठिकाणी ही कविता मी तुम्हाला समजून 2 पिरियड मध्ये तुम्हाला मी ती समजावून सांगितलेली आहे, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तसंच त्याचबरोबर तुम्हाला मी शब्दार्थ सुद्धा दिलेले आहेत. ते शब्दार्थ सुद्धा नीट समानार्थी शब्द याच्यामध्ये ते वापरायचे आहेत आणि जे शब्द नवीन वाटतात त्याला मार्क करायचे आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला मराठीचा उपयोग करताना, मराठी भाषेचा उपयोग करताना या शब्दांचा सहजगत्या उपयोग होईल आणि कोणी जर ते वापरले तर त्याचा तुम्हाला समजायला ते सोपे जातील. उदाहरणार्थ शब्दार्थ बघा, हे इमान काय? निष्ठा. इमान म्हणजे काय? निष्ठा, विश्वास. ठावे म्हणजे काय? माहित असणे. अभंग, अभंग म्हणजे काय? संत तुकाराम महाराजांचे अभंग वेगळे आणि अभंग म्हणजे काय? अखंड, ज्याला खंड पडत नाही, जे मध्येच तुटत नाही, जे भंग होत नाहीत, ज्याला तडा जात नाहीत, त्याला म्हणतात अभंग म्हणजेच अखंड, पूर्ण. आस, इच्छा, आकाश, गगन, लेकरे, मुले. त्यानंतर माती, जमीन किंवा मृदा, वस्ती, वसाहत, मार्ग, रस्ता, भाग्य, नशीब आणि बाहू, हात. हे समानार्थी शब्द सुद्धा होऊ आहेत आणि ते बायहाट करायचे आहेत. कविता नीट वाचायची आहे, आपल्या वहीत लिहायची आहे. जर तुमच्याजवळ टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक मध्ये बघून लिहायची, नाहीतर हा व्हिडिओ बघून ही कविता तुम्ही लिहायची आहेत. पहिले 2 पॅरेग्राफ आणि आता उरलेले 3 पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थित तुमच्या बुक मध्ये लिहायचे आहेत. शब्दार्थ नीट पाठ करायचे आहेत. उद्याच्या पिरियडला आपण प्रश्नांची उत्तरे जी आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ह्याच कविता जर पाठ केली तर प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजगत्या आणि लगेच सापडतील, आपण गोंधळून जाणार नाहीत. या ठिकाणी मी तुम्हाला शब्दार्थांच्या बाजूलाच भारत मातेचं चित्र दिलेलं आहे. आपली भारत माता जी आहे, भारत देश जो आहे, त्याच्यामध्ये अनेकता में एकता यही हमारी खासियत है. तो ये जो है, या भारत मातेमध्ये अनेक लोक जरी विविध जाती धर्माचे लोक जरी राहत असले तरी ते सगळे एकत्र राहतात आणि एकत्र राहून आपली कामं करत असतात. म्हणजेच एकता हाच या कवितेमागचा संदेश आहे आणि काम करूनच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात. जर काम केलं नाही तर आपल्याला काही कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते. ह्याच ठिकाणी कवितेत वसंत बापट यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आभाळाची आम्ही लेकरे, कवी वसंत बापट, आणि कविता बायहाट करायची आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. प्रश्न उत्तर बघण्यासाठी आपण पुढच्या पिरियडला भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. उद्या भेटूया मराठीच्या पिरियडला. धन्यवाद.